लोकन्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। विटा शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय ठरणाऱ्या विटा बायपास प्रकल्पाबाबत मोठी घडामोड समोर आली आहे। आमदार सुहास बाबर यांनी नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन बायपासचा प्रस्ताव सादर केला। यावर गडकरी यांनी सकारात्मक संकेत देत अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत। विटा शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 आणि 166 ई जात असल्याने दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी आणि अपघाताची समस्या निर्माण होत आहे। ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आमदार सुहास बाबर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली। यावेळी विटा बायपासचा सविस्तर आराखडा सादर करण्यात आला। प्रस्तावाची दखल घेत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले। तसेच बायपास प्रकल्पाला प्राधान्य देऊन लवकर मंजुरी मिळण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले। याच भेटीत गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील रेणावी, रेवणगाव, सुलतानगादे, हिवरे आणि नागस घाटातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणीही करण्यात आली। या कामांनाही लवकर मंजुरी देऊन सुरू करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे। विटा बायपास प्रकल्पाला गती मिळाल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे।